अजित पवारांना सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील. भाजप नेते आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारांनी असं ठणकावलंय. आम्ही सावरकरांचे भक्त आहोत, आमचा पक्ष त्यांच्या विचारावर चालणार असल्याचं ते म्हणालेत. अजित पवार सोबत याल तर तुमच्या बरोबर, न याल तर तुमच्या शिवाय, असं देखील शेलारांनी म्हटलेलं आहे. रवींद्र चव्हाण साहेब म्हणालेच आहेत, आम्ही तर सावरकरांचे भक्त आहोत, सावरकरी विचारावर चालणारे लोक आहोत. त्यामुळे त्या ठिकाणी अजित पवारांच्या पक्षाला सुद्धा सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील. आणि ते विचार आमचे असे आहेत, याल तर तुमच्या बरोबर, न याल तर तुमच्या विना, आणि विरोधात शिरलात तर तुमच्या विरोधात. आम्ही आमचं काम करू. दरम्यान आशिष शेलारांना अमोल मिटकर यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे. शिवशाहू फुले आंबेडकर चळवळीशीच आमची बांधिलकी असल्याचं मिटकर यांनी म्हटलंय. मिटकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून उत्तर देताना म्हटलंय की, प्रिय आशिष शेलारजी, दादा आणि दादांचा पक्ष तुमच्या आदर्शांच्या नेतृत्वावरच चालला पाहिजे. हा जो तुमचा अट्टहास आहे त्यात कितपत तथ्य आहे हे तुम्हालाच माहिती. आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरी चळवळीशी बांधील आणि प्रामाणिक होतो, आहोत आणि राहू. तुम्हाला अपेक्षित विचारधारा आम्ही जरी स्वीकारत नसलो तरी आमच्या पक्षाची आंबेडकरी विचारधारा तुम्हाला नाईलाजानं का होईना स्वीकारावी लागते, हे त्रिवार सत्य आहे. तेव्हा आता सावरकरांच्या मुद्द्यावरून भाजप आणि राष्ट्रवादी ही समोरासमोर आलेली आहे. आशिष शेलार यांनी अजित पवारांना ठणकवलेलं आहे, तर त्यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे ते म्हणजे अमोल मिटकर यांनी. आम्ही सावरकरांचे भक्त आहोत, आमचा पक्ष हा त्यांच्याच विचारावर चालणारा आहे. अजित पवार, तुम्ही सोबत याल तर तुमच्यासह, अन्यथा तुमच्या शिवाय, असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. तर आमची बांधिलकी ही शिवशाहू फुले आंबेडकर चळवळीशी असल्याचं अमोल मिटकर यांनी म्हटलंय. तेव्हा अजित पवारांनाही सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील, असं आशिष शेलारांनी सांगितलेलं आहे, तसं ठणकावलेलं आहे. आणि या सगळ्या प्रकरणी प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्यासोबत आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आहेत. अमोलजी, स्वागत आहे एबीपी माझामध्ये. अजित पवार सोबत याल तर तुमच्या बरोबर, अन्यथा तुमच्या शिवाय, कारण सावरकर तुम्हाला स्वीकारावेच लागतील असं आशिष शेलार म्हणतायत. काय आपलं उत्तर आहे? नाही, तुम्ही जे सांगताय त्यांनी ठणकावलं, तर ही ठणकावण्याची भाषा असू शकत नाही. असे ठणकावण्याची भाषा किंवा अशा प्रकारे कोणावर काही विचार लादणं, माझं म्हणणं इतकंच आहे, सावरकरांचा विज्ञानवाद हा आशिष शेलारांना मान्य आहे का? सावरकरांच्या संदर्भामध्ये ठीक आहे, त्यांची विचारधारा असेल, त्यांनी आमच्यावर काही ते लादण्याचा प्रयत्न करू नये. किंवा आम्ही पण शिवशाहू फुले आंबेडकरी विचाराशी बांधील आहोत, त्याच्यामुळे आम्ही पण त्यांच्यावर कुठला विचार लादत नाही. मग अशा ज्या वेळेस ह्या महायुतीमध्ये जाण्याचा निर्णय झाला त्यावेळेस आम्ही आमची विचारधारा मांडलेली आहे ना. पण अशा प्रकारे शेलार साहेब एक सुसंस्कृत मंत्री आहेत, एक हुशार मंत्री आहेत, शिवचरित्राचा अभ्यास करणारे मंत्री आहेत. आम्ही त्यांना एवढंच सांगतो की आदर्शांचं नेतृत्व तुम्ही लादलं पाहिजे, हा जो त्यांचा अट्टहास आहे आणि जे ते तुम्ही ठासून सांगून राहिले त्यात तथ्य आहे का नाही हे त्यांना माहीत. पण आम्ही एवढं सांगतो की शिवशाहू फुले आंबेडकरी विचारावर त्यांना चालावंच लागतं. आशिष शेलार साहेबांना हा विचार जर त्यांनी सोडला तर कदाचित शेलार साहेबांची उद्या ओळख पुसल्या जाईल. त्यामुळे नाईलाजानं का होऊ देत, पण फुलेशाहू आंबेडकर त्यांना स्वीकारावेच लागतात. आम्ही तो आता विचार स्वीकारावा का नाही हे शेवटी तो आमचा वैयक्तिक प्रश्न आहे, हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्याच्यामुळे असं ठणकावणं बिनकावणं मला असं वाटतं त्यांनी करू नये. रवींद्र चव्हाण साहेबांना आम्ही समजून सांगितलं होतं की अशी भाषा करू नका. कशासाठी? तुम्ही महायुतीचा धर्म पाळतच नसाल तर मग आता हे मला वाटत नाही की बाबा महायुतीमध्ये अशा पद्धतीनं काही वितुष्ट यावं. आणि अशा वेळेस कशाला महानगरपालिकेच्या निवडणुकात डोळ्यासमोर असताना डायरेक्ट आता हा मुद्दा काढायचा, ज्या मुद्द्यामध्ये कॉन्ट्रोव्हर्सी होऊ शकते, दिवसायचं आणि मग राष्ट्रवादी रिॲक्शन देते का? मग अशा पद्धतीने त्यांची एक ती टेस्ट आहे ज्यामध्ये ते नापास झालेत. धन्यवाद अमोलजी आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.